हो, बिबट्या वर्षापाशी आला आहे. आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे 1 वर्ष पूर्ण झालं आहे. महाराष्ट्राच्या जनतेनं बहुमत देऊन सरकार बसवलं, पण तरीही देवाभाऊ आणि देवाभाऊंची टीम आजही गंभीर दिसत नाही. लोकांनी ज्या अपेक्षा ठेवून मतदान केलं, त्या अपेक्षा बाजूला ठेवून हे सरकार फक्त नंबर गेम खेळताना दिसत आहे. 3 भाषांचा निर्णय चुकला. आज जर पार्थ पवारच्या जागी उद्धव ठाकरे गट, शरद पवार गट किंवा काँग्रेसचा एखादा आमदार असता, तर राजीनाम्यासाठी आंदोलन पेटलं असतं. पुणेकरांनी मतदान केलं बिल्डर लॉबीला आवर घालण्यासाठी, कोयतागला आळा घालण्यासाठी. पण आज उलट चित्र दिसतंय. बिल्डर लॉबी अजून वाढतेय, कोयताग थांबलेली नाही. अशी कंपनी तशी कंपनी दाखवून, मोआ सादर करून फक्त आकडे फेकले जात आहेत आणि महाराष्ट्राची दिशाच भरकटवली जात आहे. तरुण पिढीने मतदान केलं कारण 12-15 वर्ष शिक्षण घेतल्यानंतर त्यांना एक डिसेंट पॅकेजची नोकरी हवी होती. पण आजही वास्तव बदललेलं नाही. अनेक इट कंपन्या फक्त 2-3 लाखांचं पॅकेज देत आहेत. 15 वर्षे दिवसरात्र मेहनत करून जर शेवटी 20,000 रुपये पगार मिळणार असेल, तर शिक्षण घेऊनही गरिबी हटत नाही. हेच कटू सत्य आहे. बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढते. तो आता जंगलात नाही, तर मानवी वस्तीत शिरतोय. विशेषतः लहान मुलांचे बळी जात आहेत. स्वप्न बघायच्या वयात ती मुलं थेट स्मशानात जात आहेत. स्वतः संगमनेरचे भाजप आमदार सांगतात, बिबट्याला ठार मारा, तरीही निर्णय घेतला जात नाही. फाईल पुढे सरकत नाही. जबाबदारी कुणी घेत नाही. एकनाथ शिंदेंच्या उमेदवारांमध्ये आणि रवींद्र चव्हाण यांच्यातील भांडण दाखवून विरोधकांना चेकमेट केलं गेलं. स्वतःचेच उमेदवार शफल करून निवडून आणणं हा देवाभाऊंचा मास्टरस्ट्रोक होता. पण असा मास्टरस्ट्रोक जनतेसाठी का केला जात नाही? किती दिवस लाडकी बहीण योजनेचं गुणगान चालणार? या योजनेमुळे राज्याच्या आर्थिक बजेटची कशी वाट लागली आहे, हे तुमचेच आमदार सांगत आहेत. आधी आमदारांना खर्चासाठी फंड मिळायचा, आता तोही मिळत नाही. म्हणून अप्रत्यक्ष कमाईचे मार्ग सुद्धा कमी झाले आहेत. दिल्लीमध्ये एअर पॉल्युशन वाढलं, मग मुंबईचं काय? मुंबईचा वाढतोय, लोकांचा श्वास घुसमटतोय, पण तरीही निर्णय घेतला जात नाही. म्हणूनच प्रश्न उभा राहतो, सत्ता जिंकली आहे, पण जनतेचा विश्वास हरवतोय का? देवाभाऊ जिंकले आहेत, पण जनता हरतेय का? कारण जनतेच्या अपेक्षा गंभीरपणे घेतल्या नाहीत. तर उद्या प्रश्न विचारणारी जनता थेट वर्षापाशी येईल.